तर मित्रांनो, आज आपण पाहू घर बसल्या आपले जे रॅशन कार्ड ते डाउनलोड कसे करायचे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला गुगलमध्ये RCMS साईट सर्च करायची. साईट सर्च केल्यानंतर सुरुवातीलाच वर RCMS म्हणून येते. RCMSला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर 2 नंबरला साइन इन रजिस्टर, त्याच्या खाली 3 ऑप्शन असतात: ऑफिस लॉग इन, FPS लॉग इन आणि पब्लिक लॉग इन. आपल्याला क्लिक करायचे पब्लिक लॉग इनला. पब्लिक लॉग इनला क्लिक केल्यानंतर 2 ऑप्शन येतात: रजिस्टर्ड यूजर आणि न्यू रजिस्टर्ड यूजर. जर आपले ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर आपण रजिस्टर यूजरला क्लिक करायचे. जर आपलं रजिस्टर नसेल तर आपण न्यू यूजर साइन अप हिअरला क्लिक करायचे आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. तर आता आपण रजिस्टर्ड यूजरला क्लिक करू. रजिस्टर यूजरला क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 प्रकारे रॅशन कार्ड डाउनलोड करता येते. नंबर 1, आधारनुसार आपण करू शकतो, यूजर ID आणि पासवर्डनुसार करू शकतो आणि रॅशन कार्डनुसार करू शकतो, जो 12 अंकी असते. तर आपण आता 12 अंकी रॅशन कार्डनुसार डाउनलोड करू. आपला रॅशन कार्ड नंबर इथे टाकायचा. एंटर रॅशन कार्ड नंबर. इथे आपला 12 अंकी रॅशन कार्ड नंबर टाकून घ्यायचा. रॅशन कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा म्हणून येईल. कॅप्चामध्ये कॅप्चर टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर गेट OTPला क्लिक करायचं. गेट OTPला क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपण रॅशन कार्डला नंबर लावलेला आहे त्याच्यावर आपल्याला OTP सेंड होईल. तो मोबाईल आपण जवळ ठेवायचा. गेट OTPला क्लिक करायचे. गेट OTPला क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP सेंड होईल आपण जो नंबर दिलेला आहे रजिस्ट्रेशन त्याच्यावर. आपल्याला OTP आलेला आपण व्हेरीफाय OTP करायचा. OTP टाकून घ्यायचा. व्हेरीफाय OTPला क्लिक करायचे. मित्रांनो, व्हेरीफाय OTPला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. आपल्या या साईडला आपण इथे क्लिक करायची. इथे वेगवेगळे ऑप्शन असतात: रॅशन कार्ड डिटेल्स, रॅशन कार्ड मॉडिफिकेशन, रॅशन कार्ड ट्रान्सफर, रॅशन कार्ड सरेंडर. त्याच्यानंतर डाउनलोड युअर रॅशन कार्ड, असे अनेक ऑप्शन असतात. तर आपल्याला रॅशन कार्ड डाउनलोड करायचे म्हणून आपण डाउनलोड युअर रॅशन कार्डला क्लिक करायचे. डाउनलोड रॅशन कार्डला क्लिक केल्यानंतर इथे वर इथे डाउनलोड युअर रॅशन कार्ड. डाउनलोड युअर रॅशन कार्डला क्लिक करायचे. ओकेला क्लिक करायचे. ओकेला क्लिक केल्यानंतर एंटर युअर OTP. पुन्हा आपल्याला आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर OTP येणार. तो OTP आपण इथे टाकून घ्यायचा. OTP टाकून घेतल्यानंतर आपण व्हेरीफाय OTP करायचं. तर अशा प्रकारे आपण रॅशन कार्ड डाउनलोड करू शकतो.